क्लू मिळाला। हगवणे कुटुंब कोणाच्या जीवावर उडत होतं आणि पोलीस कारवाईला का टरकत होते सगळं उलगडतं। आधी वारजे पोलीस स्टेशन, मग बावधन पोलीस स्टेशन, मग पौंड पोलीस स्टेशन। हगवणे कुटुंबाच्या विरोधात तक्रार घ्यायला, कारवाई करायला सगळेच पोलीस स्टेशनवाले का टरकायचे? हगवणे फॅमिली कुणाच्या जीवावर उडवायची? यांनी काहीही केलं तरी यांना सांभाळून घेणारा हात कुणाचा? हे सर्व हळूहळू उलगडायला लागले। शोधाशोध केली तेव्हा जुनं 10 वर्षांपूर्वीचं मॅटर समजलं। सविस्तर पाहूयात, फक्त हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत। वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सर्व आरोपी कोठडीत असले तरी या हगवणे परिवाराची ज्यांच्यामुळे खरी ताकद वाढली असे लोक अद्यापही मोकाट आहेत। म्हणजे बघा, काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केलेलं असंच एक नाव म्हणजे आयजी जालिंदर सुपेकर। सुपेकर हे वैष्णवीचे मामस सासरे म्हणजे तिच्या सासूचा भाऊ व या जालिंदर सुपेकरांची धमकी देऊन आरोपी राजेंद्र हगवणे हा वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकी देत असल्याचा आरोप होतोय। तसं पाहिलं तर सुपेकर आजही पोलीस खात्यात मोठ्या पदावर आहेत। आरोप झाल्यानंतर तात्काळ गृह विभागाने त्यांना पदापासून दूर करणं गरजेचं होतं, परंतु अद्याप असं झालं नाही। चला, जालिंदर सुपेकर यांची या आधीची कारकीर्द कशी वादग्रस्त ठरली ते पहा। जुनं एक मॅटर आठवतंय। साधारण 10 वर्षांपूर्वी जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी त्यांच्या नाशिकमधील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती। जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे त्यावेळेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या केल्याचे सदर सादरे यांच्या सुसाईड नोटमधून समोर आलं होतं। अशोक सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती। ही चिठ्ठी त्यांनी लिहून ती आपल्या मित्रांनाच पाठवली होती। प्रामाणिकपणे काम करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैशांसाठी आपल्याला कसे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुंतवलं याचा नमुनाच त्यांनी चिठ्ठीमध्ये सादर केला होता। या चिठ्ठीने पोलीस दलात सुरू असलेला भ्रष्टाचार समोर आला होता। या घटनेनंतर जालिंदर सुपेकर यांनी सर्व आरोप फेटाळले होते, तसेच चौकशीला तयार असल्याचं म्हटलं होतं। अद्यापही या केसचा निकालच लागलेला नाही। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप केलेत। एका ऑडिओ क्लिपमध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा दमानियांनी केला। या प्रकरणातून माझं नाव काढा असं सुपेकर या ऑडिओ क्लिपमध्ये सांगत असल्याचा दावा सुद्धा अंजली दमानिया यांनी केला। जालिंदर सुपेकर एका पोलीस अधिकाऱ्याशी फोनवर संवाद साधताना एका कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। आम्ही या क्लिपला दुजोरा देत नसलो तरी समाज माध्यमातून ही क्लिप व्हायरल झाली आहे। पोलिसांनी याची सत्यता तपासणं सुद्धा गरजेचं आहे। तसं संवाद काय झाला होता तो समजून घेऊया। कारण नसताना त्यात माझं नाव कशाला टाकता असं सुपेकर पोलीस अधिकाऱ्यांना विचारत आहे। मी साहेबांना बोलतो, तुम्हाला फोन जोडून देतो असं उत्तर पोलीस अधिकारी समोरून सांगतोय। यासाठी दुसरे निवेदन तयार करा आणि त्यातून माझे नाव काढा असे सुपेकर सांगतात। त्यांनी काय निवेदन केले मला माहिती नाही, पण त्यात तुमचे नाव आहे असं सुपेकर सांगतायत। मला काय फायदा होईल असं पोलीस अधिकारी विचारतोय। यात 100% फायदा होणार असं सुपेकर सांगताना दिसतात। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये हे सगळं ऐकू येत आहे। जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक आहेत। त्यामुळे वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि तिचे सासरे राजेंद्र हगवणेला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका रुपाली ठोंबरे यांनीही उपस्थित केली होती। जालिंदर सुपेकर यांच्या माध्यमातून त्यांना काही सवलत देण्यात येत असेल तर त्याची चौकशी करून त्या पोलिसावर कारवाई करण्यात येईल। लवकरच दोन्ही आरोपींना अटक करण्यात येईल असं सुद्धा रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। अंजली दमानिया देखील या प्रकरणामध्ये गंभीर आरोप त्यांनी केलेत। वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक आहेत। मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनेंवर हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। जालिंदर सुपेकर यांच्यावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात सुद्धा चौकशी सुरू आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात IPS सुपेकर यांचे नाव घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणावरती आपली बाजू मांडली आहे। हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असल्याचं त्यांनी म्हटलंय।
असं असलं तरी हगवणे त्यांच्याशी निगडीत प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. त्यासोबतच गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झाला नसल्याचं सुपेकरांचं म्हणणं आहे. मलाही 2 मुली असून अशा गंभीर आणि निर्घृण कृत्याचे समर्थन कोणताही बाप करूच शकत नाही. आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्हायलाच हवी ही माझी स्पष्ट भूमिका असल्याचं सुपेकरांनी म्हटलंय. सुपेकर यांची 10 वर्षांपूर्वीची जळगाव येथील कारकीर्द देखील वादग्रस्त ठरली होती आणि आताही ते वादाच्या भोवऱ्यात आहे. दरम्यान संशयित आरोपी तिचे सासरे राजेंद्र हगवणे हा या प्रकरणानंतर काही दिवस फरार होता. तेव्हा त्यांना मदत केलेल्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं. राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या या 5 जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय. यामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळमधील फार्म हाऊस मधील मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे यांना जामीन मंजूर झाला. गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या सर्वांचा आता 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन झाला. तशी आज हगवणे कुटुंबियांवरती सुनावणी सुद्धा पार पडली. 28 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र राजेंद्र हगवणे यांच्या वकिलाने अजब दावा केला. कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोला 4 चापटी मारल्या म्हणजे ते हॅरॅसमेंट ठरत नाही, असा दावा राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी केला. आता या वकिलांना नेमका काय प्रत्युत्तर द्यायचं ते तुम्ही ठरवा. आता या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.